तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकार शिकणार आहोत। गुणाकाराची अगदी पहिली पायरी आहे ही सोपी पद्धत आहे अगदी। बघा इकडे 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणणे काही कठीण काम नाही आहे। तुम्हाला पाढेपाठ असले पाहिजे 2 ते 10 पर्यंतचे किमान, परंतु एक वेगळी पद्धत मी इथे तुम्हाला शिकविणार आहे। तर बघा 23 गुणिला 8 याचा गुणाकार आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा करायचा आहे। तर तुम्हाला माहित आहे 8 चा पाढा, म्हणा 8 चा पाढा 8 1 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24। मी किती लिहू इथे 24। जसे 8 त्रिक 24 आले मी 24 लिहिले। आता काय करणार आहे 8 चा पाढा किती वेळा म्हणणार आहे 2 वेळा, 8 दुने 16। आता बघा आपल्याला काय करायचं आहे 18 आणि 24 असे 2 संख्या मिळालेल्या आहेत। आता हा जो मधला अंक जो आहे याची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे। मग किती होईल बरं याचं उत्तर 8 दुने 16। हा 8 दुने बरोबर मी सांगितलं ना, असे लक्ष ठेवायचं आपला गुणाकार चुकता कामा नये। 8 दुने 16 आणि 8 त्रिक 24। आता या मधल्या संख्याची जे आहे 6 अधिक 8 किती होतात, एकाशीला 1 लिहिलो आपण, बरोबर आहे। 6 न 2 8 आणि 4 दशाचे तसे। सोपे आहे का नाही? आपण हातचा वगैरे कुठे घेतला होता का? नाही। आता दुसरा करून पाहू, तुम्ही सांगा 8 चा पाढा कितीचा म्हणायचा आहे म्हणा 8 चो 32, 8 त्रिक 24। आता इथे काय करणार आपण, कोणाची बेरीज करणार, या मधल्या संख्येची बेरीज करणार आहोत। इकडचा 1 अंक आणि तिकडचा 1 अंक। मग 2 4 आणि 3 7 आणि 2, बरोबर आहे का? हा त्याच्यानंतर 7 म्हणजे 49 गुणिला 7, लक्ष द्या 49 गुणिला 7। मग 7 चा पाढा किती वेळा म्हणायचा आहे आपल्याला 9, 7 9 63, 7 9 63, 7 1 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 28। आता इथे काय करू 2 शी 2 बरोबर दशांश कशी लिहू, यांची करूया बेरीज, बरोबर आहे। पहिल्यांदा 3 लिहूया, त्याच्यानंतर यांची बेरीज करूया। किती झाली बेरीज 8 आणि 6 14 आणि इतर 2। आता परत यांची बेरीज करायला लागेल आपल्याला, बरोबर आहे। हा 3 4 2 न 1 3, बरोबर आहे का उत्तर? उत्तर बरोबर आहे का? 9 7 63 शिला 3, हातचे आले होते 6, 7 28 आणि 6 34। म्हणजे आला आपल्याला उत्तर। कठीण आहे का काही? ही पद्धत माहित होती का? अशी नवीन सोप्या पद्धती आपण पाहत राहूया। पुढच्या याच्यामध्ये आपण 2 अंकी संख्येला 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने कसे गुणतात सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत। चला लिहून घ्या। आणि त्याआधी बघा मला या पद्धतीने उदाहरण सोडवून दाखवा। 28 × 7, 36 × 4, 21 × 9 हे 3 उदाहरण तुम्हाला सोडवून दाखवायचे आहेत। ओके।